बुदरगड तालुक्यातील कोनवडे इथं महाराष्ट्रातील वस्ताद पैलवान यांची गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली। या परिषदेला राज्यभरातून आलेले वस्ताद, पैलवान, निवेदक आणि कुस्ती शौकीन उपस्थित होते। हिंद केसरी दीनानाथ सिंह परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते। पहिल्या सत्रात महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सुवर्ण पदकापासून कांस्य पदकापर्यंत डोपिंग चाचणी करणे अनिवार्य असून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती दिली। गेल्या 15 वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रातील मल्लांच्या कामगिरीचा स्तर खालावत चालला असून सध्या हरियाणातील 70% पैलवान महाराष्ट्र गाजवत असल्याचं त्यांनी सांगितलं। पैलवान असलम काझी यांनी सध्या कुस्तीत वस्तादच चुकीचा पायंडा पाडण्याचं काम करत असून कुस्तीत एजंटगिरी फोफावत चालली असल्याचा आरोप केला। दीपाली सय्यद यांनी कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली। यासह महिला कुस्तीला अधिक प्रोत्साहन मिळावं यासाठी उपाययोजना कराव्यात असं मत व्यक्त केलं। मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी पैलवानांना आरोग्याच्या बाबतीत भेडसावणारी सर्वात महत्त्वाची समस्या लिगामेंट शस्त्रक्रिया असल्याचं सांगत आतापर्यंत 125 पैलवानांनी यासाठीच्या मदतीचा लाभ घेतल्याची माहिती दिली। कुस्तीची पंढरी असणाऱ्या कोल्हापुरातील खासबाग मैदानासाठी राज्य सरकारनं 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचं त्यांनी सांगितलं। या परिषदेत नुरा कुस्ती ठेवू नये, मैदानावेळी एक रुग्णवाहिका आणि डॉक्टर मैदानात उपस्थित असावेत, महाराष्ट्रातील पैलवानांच्या कुस्त्या घेण्यावर भर असावा, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा एका छताखाली घ्यावी, जिंकणाऱ्या मल्लांना 70% रक्कम तर पराभूत मल्लाला 30% रक्कम दिली जावी, महाराष्ट्र केसरी किंवा हिंद केसरी, रुस्तुम-ए-हिंद केसरी या नावाचा दुरुपयोग अन्य खेळांमध्ये करू नये, ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा असे अनेक ठराव करण्यात आले। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही यावेळी करण्यात आला। या परिषदेला खाशाबा जाधवांचे पुत्र रणजित जाधव, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, मेघराज कटके, सोनाबा गोंगाणे, संग्राम पाटील, बटू जाधव, राजश्री शाहू प्रबोधिनी संस्थापक राजेंद्र गुरव, संतोष वेताळ, आनंदा धुमाड यांच्यासह महाराष्ट्रातील वस्ताद आणि पैलवान उपस्थित होते।